एक मिनिट रेड करना है लोकसभेमध्ये राहुल गांधी लोकसभेमध्ये राहुल गांधी आणि इकडे हाँ ये तो है सही बात है सर पे फोकस होना हिंदी हिंदी हाँ पहले हिंदी लेगा राणे साहब, जिस प्रकार से जितेंद्र आव्हाड ने छत्रपति शिवाजी महाराज पर टीका टिप्पणी की, उसके बाद कल संसद में हंगामा हुआ। अब सरकार महायुति के लोगों की तरफ से लगातार निलंबित करने की मांग कर रही है। जितेंद्र आव्हाड के बयान को कैसे आप उनके बगल में ही बैठे थे? जी हाँ, अपने रोक भी रहे थे। मेरा इशू यह है, जितेंद्र आव्हाड ने क्या बोला, उसके ऊपर माननीय विधानसभा अध्यक्ष ने क्या निर्णय दिया, वो इशू वहां पे क्लोज हो गया। राज्य के तत्कालीन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, इनने जब छत्रपति शिवाजी महाराज और सावित्रीबाई फुले का अपमान किया, उस समय में यही लोग क्यों चुप बैठे थे जो कल चिल्ला रहे थे? जिस तरह से संवैधानिक पदों पे बैठने वाले लोग जो बीजेपी की मान्यता वाले हैं, तो क्या वो वॉशिंग मशीन में धोए जाते हैं? क्या ये बाहर के राज्यपाल जब महाराष्ट्र में आते राज्यपाल बनकर, तो वो क्या महाराष्ट्र के दैवत्व को अपमान करने के लिए आते हैं या देश के दैवत्व को अपमान करने आते हैं? लेकिन ये दमनकारी जो प्रवृत्ति है, जो कल सरकार के सामने आई, जिस तरह से धर्म स्वतंत्र के नाम से जो विधायक और बिल जो लाया था इन लोगों ने, वो दमनकारी व्यवस्था सरकार बनाना चाहती है। आर्टिकल 25 के आधार पर हमें संविधान ने ही हमें व्यक्ति स्वातंत्र्य और धर्म स्वतंत्र दिया है, लेकिन उसको ओवररूल करने का काम और दमनकारी व्यवस्था पैदा करने का काम साहू फुले आंबेडकर के महाराष्ट्र में बीजेपी और उनके अलायंस पार्टियां इस तरह का कार्य कर रही है। और ये दमनकारी व्यवस्था जब जब भी महाराष्ट्र में सामने आई, उसको महाराष्ट्र की जनता ने कुचल दिया, उसको यहां से हटा दिया। यह आज तक का इतिहास है। और ये सरकार का कल का जो बिल है, वो दमनकारी व्यवस्था का बिल है। और इसलिए हमने उनको कहा था कि इसमें 2-3 जो क्लॉज डाले गए हैं, उसके लिए ये संयुक्त विधिमंडल के कमेटी की तरफ भेजे जाए और उसके आधार पर इस पे क्लियरेंस हो, ये हमारी डिमांड थी। लेकिन सरकार ने महाराष्ट्र में एक दमनकारी व्यवस्था बनाने का निर्णय लिया है, उसका हम विरोध करते हैं। मराठी बजेट आव्हाडांच्या वक्तव्यानंतर वेगवेगळ्या चर्चा करतात आहे, कोण टीका करताय, त्यांच्या निलंबनाची मागणी करते, आपण या सगळ्या मुद्द्याकडे कसं पाहता? मी आव्हाडांनी जे काही जे काही त्या ठिकाणी वक्तव्य केलं, त्याचं काही आम्ही काही समर्थन केलं असं काहीच नाही आहे। त्यांनी स्वतःच त्याची माफी पण मागितली, विधानसभा अध्यक्षांनी त्याच्याबद्दली भूमिका स्पष्ट केली आणि त्यांना ताकीद पण दिली। ते आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे, ते रेकॉर्ड पण आहे। पण महाराष्ट्रातले तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी संविधानिक पदावर बसून छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले यांचा अपमान केला, त्यांच्याबद्दलचं घाणेरडे शब्द बोलले। घाणेरडे, मी तुम्हाला शब्द मुद्दाम घाणेरडा शब्द वापरतो, त्याचं मी इथं सांगू शकत नाही। त्यावेळेस ही जी व्यवस्था काल जे ओढत होती, तेही व्यवस्था का शांत राहिली, त्याच्यावर का प्रतिक्रिया दिली नाही? त्यावेळेस भगतसिंग कोश्यारीला का हटवलं नाही, या प्रश्नाचं उत्तर ते देतील का? आणि म्हणून मी त्या व्यवस्थेला न जाता कालचं जे धर्मस्वातंत्र्याचं बिल जे सरकारने आणलं, ते एक दमनकारी व्यवस्था महाराष्ट्रात निर्माण करण्याचं काम, शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये निर्माण करण्याचं पाप या फडणवीस सरकारच्या माध्यमातून आणलेलं आहे। आणि याच्यामध्ये जे काही क्लॉज होते, त्या क्लॉज बाबतची एक चर्चा विधिमंडळ कमिटी, म्हणजे त्याला संयुक्त समिती असं म्हणतात, त्या कमिटीच्या समोर जावं आणि त्याच्यातून निष्कर्ष करून मग हे बिल विधानसभेत आणावं आणि एकमताने मंजूर करावं, ही भूमिका आमची होती। त्या पद्धतीची भूमिका आम्ही लोकांनी मांडली। पण सरकारनं दमनकारी व्यवस्था निर्माण करून काही जातींना, काही धर्मांना टार्गेट करायचं प्लॅन या सरकारने केलेला आहे आणि ते कायद्याच्या स्वरूपात पाशवी बहुमताच्या आधारावर
त्यांनी आणलेला आहे त्याचा आम्ही विरोध करतो. कल लेकिन हम देख रहे थे कि शिवसेना यूपीटी ने इस बिल का समर्थन किया हुआ है, कुछ अमेंडमेंट्स किए लेकिन समर्थन किया। देखो वो ना बिल के साथ में थे ना बिल के बाजू में विरोध में थे, ऐसी उनकी भूमिका थी। जो हमें तकलीफ वाले जो क्लॉज थे उसके बारे में उन्होंने कहा कि ये क्लॉज गलत है, एक तरफ सपोर्ट भी कर रहे, तो मैं उनके बारे में कोई चर्चा करना मेरा विषय नहीं बना। लेकिन उद्धव ठाकरे ने साफ तौर पर कहा कि हमारा इस बिल को समर्थन है। अरे ऐसे में लेकिन उनके विधायक ने जिस तरह से बात की वो आपने सुना होगा, उन्हें वो क्लॉज जो सबको परेशान करने वाले हैं और सरकार उसके माध्यम से दमन की व्यवस्था महाराष्ट्र में बनाना चाहती है, उसके बारे में उनके विधायक ने कहा है। तो वही बारे में हमारा भी आक्षेप है कि सरकार ने उसके ऊपर चर्चा कर ये बिल अगले सेशन में लाने की भूमिका हमारी थी। लेकिन मैं उनके बारे में ये नहीं कहूँगा कि भाई उनने समर्थन क्यों किया कि नहीं किया, क्योंकि वो उनका पार्टी अलग है, वो उनका मत अलग हो सकता है, इसलिए मैं उसके ऊपर चर्चा नहीं करूँगा। संस्थांच्या निवडणुकांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये वेगवेगळ्या युती आघाड्या घडताना पाहायला मिळतात। छत्रपती संभाजीनगरमध्ये आता ज्या दोन्ही शिवसेनेमधून विस्तव जात नाही त्या दोन्ही एकत्र आलेल्या आहेत। अजून खूप खेळ होणार आहे, संभाजीनगरच नाही राज्यातल्या वेगळ्या वेगळ्या भागामध्ये अजून खूप खेळ होणार आहेत। काही घोडे बाजार पण सुरू झालेले आहेत, मोठे मोठे रेड सुरू झालेले आहेत, त्यामुळे खूप सारा खेळ होणार आहे। आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत 2 दिवसापासून बसलेले आहेत, आता उद्या राज्याचे मुख्यमंत्री दिल्लीत जातील, मोठे अजून खेळ चालू आहे, त्याच्यामुळे मला आता त्याच्यावरची प्रतिक्रिया देण्याचं काही कारण नाही। थँक्यू। महसूल विभागाकडून एक पत्र व्हायरल होते ज्यामध्ये नरेंद्र मेहता यांचा भूमाफिया म्हणून असा उल्लेख आहे। त्यामध्ये पत्र मोठ्या प्रमाणात त्यांनी स्टॅम्प ड्युटी देखील भरली नसल्याचा देखील त्यांच्यावरती आरोप आहे। नक्की काय तुमची प्रतिक्रिया काय? राज्याचे महसूल मंत्री एक चंद्रशेखर बावनकुळे यांनी काही लोकांच्या निवेदनावर भाजपचे आमदार नरेंद्र लालचंद मेहता जे मीरा भाईंदरचे आमदार आहेत त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात स्टॅम्प ड्युटी त्यांनी आपल्या दिली नाही, सरकारी व्यवस्थेवर दबाव आणतो आहे आमदारकीच्या माध्यमातून सत्तेच्या आधारावर, आणि म्हणून त्यांनी जे पत्र लिहिलं त्या पत्रावर चंद्रशेखर बावनकुळेंनी जे पत्र विभागाला पाठवलं त्या पत्रावर भूमाफिया नरेंद्र लालचंद मेहता असा उल्लेख करून त्यांचे आमदार हे भूमाफिया आहेत, आदिवासीच्या जमिनी ताब्यात घेतल्यात, त्या भागात राहणाऱ्या गुजरातींच्या जमिनी ताब्यात घेतल्यात, अनेक मराठी भाषिकांच्या जमिनी ताब्यात घेतल्या आणि त्याची तक्रार पीएमओ पर्यंत झाली। पीएमओचा फोन राज्याच्या मुख्यमंत्र्याला आला आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांचे जे आहेत शेखर परदेशी त्यांना कामाला लावलं। आता सगळ्या इन्क्वायऱ्या सुरू झालेल्या आहेत। म्हणजे आता भूमाफिया हा शब्द राज्याच्या महसूल मंत्र्यांनी स्वतः आपल्या आमदारांच्या बद्दल व्यक्त केलेला आहे। त्यामुळे भाजपचं भूमाफिया हे जे शिकवण आहे, भूमाफिया कसे त्यांच्या पक्षात आहेत त्याला आयडेंटिफाई राज्याच्या महसूल मंत्र्यांनी केलेलं आहे। त्याचं पत्राची कॉपी लगेच मी आपल्याला देतो। नाना तुमच्या बदललेल्या लूकची फार चर्चा आहे। मी राहुल गांधींचा अनुयायी आहे, त्याच्यामुळे आपल्याला वाटतंय तो। थँक्यू।